इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सगळ्यांचं स्वागत करतोय। मागची निवडणूक 2019ची याच प्रेस रूममध्ये मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असताना राजीनामा देऊन इथंच पहिल्यांदा मी जाहीर केलं की जिल्हा काँग्रेसचा मी राजीनामा देतोय। 370च्या मुद्द्यावरनं काही प्रसंगातनं आणि त्यानंतर मी स्वतंत्र आमदारकी लढवणार आहे म्हणून इथंच जाहीर करून नंतर आमदारकीच्या निवडणुकीला सामोरं गेलो, यशस्वी झालो आणि आज तागायत मी भाजपला पाठिंबा दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर सुरुवातीच्या 2.5 वर्षात सत्ता नसताना सुद्धा त्यांच्याबरोबर राहिलो। अलीकडच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आणि उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं। त्या सरकारलाही पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर आज तागायत आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादाही त्यांच्या आमदारासह या आघाडीबरोबर आमच्या या युतीबरोबर राहिले आणि तेही आता सत्तेत त्या 3 पक्षाचं सरकार आता राज्यामध्ये कार्यान्वित आहे आणि ते आज लोकसभेच्या निवडणुकीला राज्यामध्ये सामोरे जाते। सगळ्यांची भूमिका आजही एकच आहे की देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान बनवायचं, त्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि सगळे आम्ही सत्तेत असलेले सगळे सहकारी आम्ही काम करतो। आज इथे एक विशिष्ट परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे। खरं म्हणजे आम्हा सगळ्यांचं एकच मत आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घ्यायला पाहिजे। तेच या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत या मताचा आजही आहे आणि मी उद्याही असणार आहे। आणि माझी ही निवडणुकीचा आता हा विषय जो इथं माझे चिरंजीव राहुलने जाहीर केला, खरं म्हणजे त्यांची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे किंवा बऱ्याच महिन्यापासून आहे। तसं तर ती 2009 पासून सुरू आहे। 2009ला राहुलच खासदार झाले असते, पण त्यावेळी काही आम्ही कुटुंबातल्या लोकांनी काही वरिष्ठांचा शब्द मानायचा ठरवून थांबलो आणि रिझल्ट बदलले आणि तिथं दुसरे खासदार म्हणून राहुल न राहिल्यामुळं निवडून आले। नंतरच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या कारणानं राहुलला आम्ही थांबवलं। आताही त्याच्या निवडणुकीच्या संबंधीच्या चर्चा कार्यकर्त्यांच्या मध्ये आहेत, मीडियामध्ये आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये मध्ये काही लोकांनी तुम्ही छापलं होतं तसं खरं आहे ते आम्ही अंदाज घेत होतो, चर्चा करत होतो, सर्वे करत होतो, काय केलं तर बरं होईल। आताच्या परिस्थितीमध्ये मोदींची एक बेरीज वाढेल, मोदींना खासदार करायसाठी एक बेरीज आमच्या हातकरंडे लोकसभेची 100% त्यात असायला पाहिजे। यासाठी काय करायला पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं की आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या हातकरंडे लोकसभा मतदारसंघातनं मोदींच्यासाठी मत त्यांना मिळवून द्यायचं असेल तर काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, काही पावलं उचलायला पाहिजेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मग राहुलनेच सर्वे करून सगळ्यांच्याकडं मला त्याने माझ्यासमोर विषय ठेवला की ही निवडणूक आता तर फार मोठ्या फरकानं कोण जिंकणार नाही आहे। ही निवडणूक 10 ते 25 हजारच्या फरकात ही निवडणूक येऊन ठेपली आहे। मी राहिलो नाही तर ही निवडणूक 25,000 ते 50,000च्या टप्प्यात ह्या निवडणुकीचा फरक असणार आहे आणि मीही यात उमेदवार झालो तर 10,000 ते 25,000चा फरक या निवडणुकीच्या निकालात असणार आहे। मग राहुलच्या सर्वेमधनं त्यानं असं सांगितलं की त्याचं जे ॲनालिसिस आहे, त्यानं जे सर्वांशी चर्चा केली, त्यांनी जी गणितं मांडली
राहुलला जी मतं या लोकसभा मतदारसंघात पडतील 2024 लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभामध्ये आम्ही ताराणी पक्षाच्या झेंड्याखाली काम करत असताना आमचे नेते सहकारमर्षी आवाडे दादा, या परिसराचे धडाडीचे आमदार, इचलकरंजीचे आमदार, माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करणारे सर्व कार्यकर्ते 2024ची निवडणूक लागल्यापासून सतत हातकणंगले लोकसभेची चर्चा ही कायम प्रामुख्याने या कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये कायम मोठ्या प्रमाणात होते. आवाडे दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही अतिशय चांगलं कार्य केले. 2017च्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीपासून ताराणी पक्षाच्या नेतृत्वाखाली आवाडे गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सतत कार्यरत आहोत. 2024 इलेक्शन लागली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ताराणी पक्ष म्हणजेच आवाडे गट काय करणार याच्याकडे पूर्ण जिल्ह्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं या राजकीय परिसरामध्ये लक्ष वेधून घ्यायचं काम असं या ठिकाणी झालेलं. आज आम्ही या ठिकाणी आमच्या ताराणी पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतोय. ताराणी पक्षाच्या वतीनं येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा यासाठी ताराणी पक्षाचे उमेदवार म्हणून या इचलकरंजी नगरीचे आमदार माजी मंत्री प्रकाश आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. मी परत सांगितलो, भाजप पुरस्कृत नाही. मी अजूनही सांगतो, भाजपचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, या सगळ्यांना मी सांगायला लागलो इथली परिस्थिती आणि इथं निवडून यायला पाहिजे आणि निवडून इथला आमचा मत कुठल्याही परिस्थितीत मोदी साहेबांच्या पारड्यात पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही विजयी होणार असं जर असेल तर हा तुम्ही प्रतिष्ठेला म्हणजे भाजपच्या नेत्याला दाखवलेला का? मी तुम्हाला सांगतो, मी उमेदवारी मागितलेली नव्हती. भारतीय जनता पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली नव्हती. राहुलनी त्यात लढावं अशा पद्धतीचं मी सुचवलं होतं. जर तुम्हाला आवश्यक वाटलं, आवड्यांच्यातला कोणतर उमेदवार पाहिजे असं असेल तर राहुलला तुम्ही खासदारकीची उमेदवारी द्या, मी निवडून आणतो, अशा पद्धतीचं मी ग्वाही दिली. पण परिस्थिती आता अलीकडे एवढी सगळी बदलत चालली आहे. निवडणूक एवढ्या कमी अंतराने ही निवडणूक होणार आहे. त्यावेळी मग सगळ्यांनी परत एकदा ॲनालिसिस करून मग माझं नाव पुढं करा आणि मग आणखी हे 60-70 हजार मतंसुद्धा काही कमी महत्त्वाची नाहीत. यावेळी ती अत्यंत निर्णायक मत आहेत. त्यामुळं तुम्हीच आता या खेपेला पुढं व्हा असं सगळं. महायुतीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. ते म्हणतात की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला निवडून द्या. कोण म्हणतंय? तुम्ही खोडाबिडा काय नाही. जनता जनार्दन फार हुशार आहेत. आत्ता अलीकडच्या काळामध्ये कोण मत मात्र करत नाही. आपलं मत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जावं असं प्रत्येक मतदाराला वाटत असतं. तो निर्णय घेऊ देत ना काय घ्यायचं, कोण निवडून येणार आहे हे जनता जनार्दन मतदार बंधू भगिनीच ठरवणार आहे. निवडून येणारा कॅन्डिडेट कोण आहे त्यालाच मतदान झालं.
राजू शेट्टींनी असं म्हटलंय की आता या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जातीचं कार्ड खेळलं जातं. ह्या जातीचं कार्ड कुठंही चालणार नाही, डेव्हलपमेंटचं कार्ड चालणार आहे. हाताला काम देणारा कोण पुढारी आहे हे लोक बघणार आहेत. रिकाम्या हाताला काम द्यायची ताकद कुणाच्या विचारात आहे? आत्तापर्यंत त्यांची कुठली प्रत्येकाची काढून कोण किती लोकांना रोजगार दिला, कोण किती महिलांना रोजगार दिला, कोण परिवर्तनाचं काम सातत्यानं करतं आहे, कोण विकासाचं कामं करतं आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन नाही तर प्रत्यक्ष ते विचार रुजवायच्या संबंधीचं कोण काम करतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं विचार कोण रुजवते, हे सगळ्याची चर्चा होऊ द्या. लोक त्यांची मतं पक्की करतील आणि मतदानाच्या त्या केंद्रावर गेल्यानंतर योग्य उमेदवारच निवडतील आणि योग्य उमेदवार प्रकाश आवाडायचा असेल. मी बंडखोरी केलेली नाही, मला भाजपनं उमेदवारी भरा म्हणून सांगितलेली नाही, हे नम्रपणानं तुम्हाला सांगतोय. माझं मत असं झालं आहे, माझं स्वतःचं मत असं झालं आहे, मी भाजपवर प्रेम करणारा, नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायलाच पाहिजेत असा वाटणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझं समजून घ्या, एक वाक्य पूर्ण करा. माझं मत असं आहे की हे करायचं झालं तर मी निवडून यायला पाहिजे. निवडून यायला आता जी टक्कर चालली आहे, ह्या टक्करीत भाजपला मत पाहिजे असेल तर मीच पाहिजे अशी परिस्थिती आहे असं मला वाटायला माहिती आहे. माझं काम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातला एकही माणूस स्वतःच्या चरितार्थासाठी पोट भरत नाही म्हणून बाहेरच्या गावी कुठल्याही बाहेर गेला नाही. उलट बाहेरच्या देशातील सगळ्या राज्यातील लोक माझ्या इचलकरंजी शहरात आणि माझ्या मतदारसंघात येतात, तिथं उद्योग व्यवसाय करतात, तिथं नोकरी करतायत, तिथं काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं घर चालवत आहेत, उदरनिर्वाहाला पैसे मिळवत आहेत. हा इतिहास आहे. माझ्या इचलकरंजीचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्रासमोर असल्यामुळं आणि मध्यंतरी एक सर्वे झाला होता, तुम्हाला एक माहिती असेल, तो काही वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी. त्यावेळी त्या सर्वेमध्ये एक विषय असा होता, एक टी व्ही चॅनलनंच केला होता की भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देणाऱ्याने ज्या शहरात काम मिळत नाही असं कुठं नाही, मागेल त्याला काम मिळणारी शहरं कुठली. त्यात 1 नंबरला शहर आलं सुरत आणि 2 नंबरला शहर आलं इचलकरंजी. ही क्रांती आम्ही घडवली, मी छातीला हात लावून सांगतोय, हे परिवर्तन मी घडवलं आहे. माझ्या प्रयत्नात मी आज इचलकरंजी हायटेक सिटी म्हणून उद्योगातली आधुनिक उद्योगातली नगरी म्हणून इचलकरंजीला पुढं आणलं, जगाच्या पाठीवर पुढं आणलं. नोकरी उद्योगात मी नावं ठेवत नाही, पण आपल्या या जिल्हा इथल्या उद्योगनगरी इथले सगळे बाकीच्या इंडस्ट्री एरिया ह्याच्या 5 पट इचलकरंजी आणि परिसराचं वीज कन्झम्पशन आहे. ह्याच्यावरनं काय गतीनं तिथं वेग उद्योगाचा वाढ आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि माझी इच्छा हेच आहे की या सगळ्या गावामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये हे परिवर्तन करता येणं शक्य आहे. ह्याच्याकडं दुर्लक्ष झालं आहे आणि मी ही लोकसभा निवडून आल्यानंतर मी वारंवार ह्या लोकसभेत मी इथं कायमस्वरूपी इथं काय तर तो लोकसभेत लढत राहणार आहे असं नाही. मी ही एक लोकसभेची निवडणूक एकदाच लढवणार, ही जिंकणार. आणि खासदार कसा असतो, तो काय काय काम करू शकतो, परिवर्तन म्हणजे काय आणि तो कसा घडवू शकतो, कुठल्याही परिसरात असू दे, मग शेती क्षेत्रात असू दे, वनक्षेत्रात असू दे, उद्योग क्षेत्रात असू दे, MSMEमध्ये असू दे, महिलांच्यासाठी उद्योग परिवर्तन असू दे, या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती कशी होऊ शकते हे या 5 वर्षात करून दाखवणार आहे. आणि हे फार लवकर घ्यायला लावलं असं काही लोकांचं म्हणणं आहे. लोकसभेची निवडणुकीच म्हणतोय मी, लोकसभेची निवडणुकीमध्ये आज सुद्धा खूप लवकर घालवलं असं माझं मत. मतदारसंघ मोठा आहे आणि पक्षाच्या माध्यमातून
आम्ही एक वाक्यात. ताराराणी पक्षाच्या वतीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं आमदार प्रकाश आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही 16 तारखेला भरणार. चला आता एक मिनिट. विनयकुडी जनस्वराज्य आहेत, यड्रावकर अपक्ष आहेत, नंतर ताराराणी आहे. भाजपला तुम्ही फक्त पाठिंबा दिला. तुम्ही तिघांनी मिळून त्या दोघांनी तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. मी सांगतो, मी उमेदवारीबद्दल आत्ताच राहुलनं इथं माझं नाव आज जाहीर केलं. ह्याच्या आधी मी उमेदवार होणार आहे मला माहीत नव्हतं. ह्याच्या आधी मी इथं उमेदवार होणार आहे मला माहीत नव्हतं. आता झालोय उमेदवार. आता इथं परत बोलू आपण सगळे. जय जय महाराज. अजूनपर्यंत मी उमेदवार म्हणून राहिलोय आणि मला पाठिंबा द्या अशी कुणाला विनंती केली नाही.